छत्रपती संभाजीनगरला जाऊया. अविनाश कानडचे आपल्या सोबत. अविनाश, खरं तर राज्यभरामध्ये छत्रपती संभाजीनगर मधली नाराजीची चर्चा झालेली आहे. काय काय घडामोडी आहेत? नक्कीच अमित, जर सकाळपासून बघितलं तर चित्रपटाच्या एखाद्या चित्रपटामध्ये जसा सिक्वेन्स असतो तसा सिक्वेन्स आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळाला. खास करून भाजप प्रचार कार्यालय जे आहे त्या ठिकाणी काही महिला आल्या. त्यांनी स्वतःला आत्मदहन करून घेण्याचा प्रयत्न केला, स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न केला. पेट्रोल असेल, डिझेल असेल, हे 2-3 घटना अशा घडल्यात. त्यानंतर RPI चे आठवले गटाचे जे कार्यकर्ते होते त्यांनी भाजपाचं बॅनर फाडलं. तर त्यानंतर परत शिवसेना प्रचार कार्यालयामध्ये काही महिला रडत होत्या. AB फॉर्मसाठी ही संपूर्ण लढाई सुरू होती. तर आज शेवटच्या क्षणापर्यंत देखील युती झाली नव्हती. त्यामुळे कुठेतरी AB फॉर्म वाटण्यासाठी देखील धावपळ आपल्याला नेत्यांची पाहायला मिळाली. सकाळी संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण युती तोडतोय असं जाहीर केलं. त्यानंतर त्यांनी भाजपवर आरोप केले, तर भाजपने देखील गंभीर आरोप संजय शिरसाट यांच्यावर केले. दोन्हीकडून सांगितले जाते की युती त्यांच्याच बाजूने तोडली गेली. मात्र यामध्ये कार्यकर्ते प्रचंड नाराज झालेत. जरी भाजप सोबळावर जात असली तरी पक्षात झालेली मोठी इन्कमिंग आणि त्यातून प्रत्येकाला दिलेला शब्द आणि त्यातून काही जणांना उमेदवारी मिळाली तर अनेकांना मिळाली नाही. त्यामुळे त्यांचा रोष हा दिवसभर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. MIM मध्ये देखील तीच परिस्थिती आहे. आता माझ्या मागे जर आपण बघितलं तर तिथं देखील आपल्याला पाहायला मिळतं कशा पद्धतीचा MIMचा राडा या ठिकाणी इम्तियाज जलील यांच्या घराबाहेर सुरू आहे. एकूणच संपूर्ण घटना जर छत्रपती संभाजीनगरच्या आपण बघितल्या तर अनेक वेगवेगळ्या प्रकरणांनी आज छत्रपती संभाजीनगर गाजलेलं राहिलं. वातावरण तापलेलं होतं राजकीय. आणि आता जी लेटेस्ट अपडेट अमित माझ्याकडे येते, 29 प्रभागासाठी निवडणूक होतीये, 115 वार्डासाठी. भाजप सोबळावर आणि शिवसेना सोबळावर 87 जागा लढणार आहेत. त्यांनी 87 AB फॉर्म दिलेले आहेत दोन्ही पक्षांनी. तर शिवसेना UBTने 98 फॉर्म दिलेत. त्यासोबत राष्ट्रवादी अजित पवार गटाने 82, वंचित बहुजन आघाडीने 56 आणि MIMने 63 जागा लढवणार असल्याचं सांगितलं. एवढे AB फॉर्म वाटण्यात आलेत. काँग्रेस आणि शरद पवार एकंदरीत आता दुसरा अंक आता सुरू झालेला असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे आभार. अभिजित, अविनाश, लक्ष्मण, उदय आणि सगळ्यांचे तुमचे आभार. आणि असेच वेळोवेळी अपडेट्स घेत राहू.